आई वडील तुम्हाला त्यांचं कर्तव्य घडवू शकतात आणि आई वडिलांना तुमच्यापेक्षा जास्त तुमची काळजी आहे. आणि आई वडिलांना जेवढी काळजी आहे ना त्याची निम्मी जरी काळजी असेल ना तुम्हाला, तर तुम्हाला तुम्ही घडवल्याशिवाय कोणी रोखूच शकत नाही. बघा, एक भाषण स्पर्धा असतो. चौथीतला मुलगा भाषणासाठी थांबलेला असतो. भाषण 1 किंवा 2 वाक्य झालेले असणार. बाकीचे सगळे विद्यार्थी खिकी कोको कोको हसू लागतात. त्या मुलाला खूप वाईट वाटतं. अत्यंत ढळाढळा अश्रू गळायला चालू होतं. बाहेर पळत पळत येतो. त्याला अपमान नाईलाज झालेला असतो आणि बाहेर जाऊन उभं राहतो आणि विचार करतो. दुसरा कोण विद्यार्थी असला तर विचार केला असता, कशाला बोललो मी? बोबडा आहे मी, बोबडा आहे, माझी काही चूक, नैसर्गिक आहे हे बोबडेपणा, परत एकदा अपमान होणार नाही, मी बोलणारच नाही आयुष्यात, असं त्यांनी ठरवलं होतं. पण तो विद्यार्थी वेगळाच होता. त्यांनी ठरवलं, ज्या विद्यार्थ्यांनी मला हसलेत, जे विद्यार्थी माझ्यावरती खेकसलेत, तेच विद्यार्थी एक ना एक दिवस माझ्यावरती टाळ्या वाजवतील. मग काय होय? विचारला कुणाला काय केलं पाहिजे बोबडेपणा घालवण्यासाठी? 2 गारगोट्या घेतला, दोन्ही गालामध्ये एक गारगोट्या ठेवल्या आणि प्रॅक्टिस करू लागला. माडरानामध्ये जोर जोरात उडवला, जोर जोरात, आणि बोलत असताना गारगोट्या गालाला आणि त्या दाताला घासायचे आणि रक्त बंबाळ व्हायचा. पण तो वेगळा सहन करत राहिला. 6 महिने असंच करत राहिला आणि एक दिवस उजाडला. तो स्पष्ट बोलू लागला. आता तर स्पष्ट बोलता येत आहे. आणि काय होय? तर बल्लेदार डौलदार वाक्य फेकता यायला पाहिजे. मग कोणाला तरी विचारलं काय केलं पाहिजे? तो समोरचा डोंगर दिसतो, चढतो, खाली उतरतो, ते उतरायला पाहिजे. तर छातीचा भाता फुलतो आणि बल्लेदाराने डौलदार वाक्य बोलता येतील. मग सुरू झालं त्याचं परत सतत, रोज सतत. आपल्याकडे कारण असतं, सर मला वाचलेलं कळतच नाही. का कळत नाही? आम्ही एकदा वाचतो, सोडून देतो. वाचा ना, 1दा 2दा 3दा 4दा 5 6 सतत वाचन करा. 6व्यांदा तर तुम्हाला लक्षात येणारच. तो मुलगा 6 महिने परत चालू केला. वर उतरायचं, खाली चढायचं, वर उतरायचं, खाली चढायचं, वर उतरायचा, छातीचा भाता फुलला. मग आता काय होय? तर मोठमोठ्यानं बोलता यायला पाहिजे, मोठमोठ्यानं बोलता यायला पाहिजे. गेला समुद्रांच्या लाटांशी आणि प्रॅक्टिस करू लागला. जोर जोरात बोलू लागला. पण त्या समुद्राच्या लाटेमध्ये त्याचा काय आवाज येईना. मग एक दिवस असा उजाडला, त्या समुद्राच्या लाटेमध्ये सुद्धा त्याचा आवाज येऊ लागला. आता बोलता येऊ लागलं. आता काय हवंय? तर आता ज्ञान, काय बोलणार? मग तो काय घरी गेला, इनसायक्लोपीडिया वाचायला सुरुवात केली. विश्वकोश म्हणतो आपण त्याला, वाचायला सुरुवात केली. पण त्याचे अर्धा तास बसायचं, 10 मिनिटांनी बाहेर जायचं, अर्धा तास बसायचा, 10 मिनिटांनी बाहेर जायचा. मग एका जागी बसल्याशिवाय अभ्यास होणारच नाहीये. मग काय केलं? तो गेला नाभिकांच्या दुकानामध्ये गेला. नाभिकांच्या दुकानामध्ये गेला आणि नाभिकाला सांगितलं, ए अर्ध केस कट करून टाक, अर्धा टक्कल कर. म्हणलं नाभिक म्हणलं अर्ध टक्कल? अरे गप रे, कर ना, तुला काय करायचंय? अर्ध टक्कल केस कापला आणि घरी आला. आरशात बघितला, राक्षसाचा चेहरा दिसला. बाहेरचं कारण बंद. घरी बसून अभ्यास करू लागला, वाचू लागला. सतत वाचन. वाचल्यानंतर बसू लागला एका ठिकाणी. मग झोप येऊ लागली, त्याला पेंग येऊ लागली. मग आता काय करायचं? पेंग येते. परत नाव्यांकडे गेला आणि म्हटला, सगळे केस काढून टाक आणि फक्त शेंडी तेवढं ठेव. शेंडी ठेवली. घरी आला. जिथं अभ्यासाला बसायचा त्या भिंतीला एक कुट्टी होती. त्या कुट्टीला एक दोऱ्याचं टोक बांधला आणि आपल्या शेंडीला दुसरं टोक बांधला. वाचायला सुरुवात केली. झोप यायला लागली, पेंग यायला लागली. झटकन उठायचा, ताणकन उठायचा, झटका पडायचा त्या केसाला आणि वाचू लागायचा. सतत बघा, बोबडेपणा होता, बोबडेपणा घालवला. जबाबदारी वाक्य बोलता यावं म्हणून तो किती मेहनत घेतला, अपार सतत मेहनत घेतला आणि जगातला डेमोस्थेनीस नावाचा सर्वोत्कृष्ट वक्ता बनला. एक बोबडा पोर काय करू शकतो? बोबडेपणा घालवू शकतो आणि जगातला वक्ता बनवू शकतो. तर आपण काय नाही? आपल्याकडे कारण आहे. एकाला विचारलं, अरे अभ्यास काय करत नाही? चष्मा नाही. डॉक्टरने सांगितलं चष्म्याशिवाय अभ्यास होत नाही. बाबाने आणून दिलं नाही.
नाहीतर महिनाभरापूर्वीच झालं होतं. कारण आपल्याकडे काय आहे, नुसती कारण आहे, कारण देऊन चालणार नाही. तर प्रत्येकाने व्यवस्थितपणे 6च्या 6 पेपर 180 मिनिटं आहे तुमच्या आयुष्यात. किती? 180 मिनिटं किंवा 120 मिनिटं तुम्हाला तुमचं पहिलं स्टेप जे 10वीचा ते तुम्हाला उद्याच्या मार्कलिस्ट मध्ये येणार आहे. म्हणून 120 मिनिटं 180 मिनिटं जे आहेत ते भानावर व्यवस्थित राहून पेपर द्यायचा आहे. 10वी हे पहिली स्टेज आहे. 11वी आणि 12वी 2 वर्ष गाढवासारखा अभ्यास करा. आयुष्यभर तुम्ही राजासारखा राहाल. जर तुम्ही ठरवा 2 वर्ष गाढवासारखं काम करून आयुष्यभर राजासारखं राहायचंय की 2 वर्ष राजासारखं राहून आयुष्यभर गाढवासारखं काम करत बसायचंय, तुम्ही ठरवायचंय. तुम्हाला कोणी पराभूत करू शकत नाही, तुम्हाला तुम्हीच पराभूत करू शकता. माहितीये, आपल्याला निर्णय सुद्धा आपण घेऊ शकत नाही. वाच रे, उद्या बघूया, उद्याचं परवा, हेच चाललंय आपलं. तुम्हाला माहितीये चंद्रावर पहिला पाऊल कोण ठेवलं? नील आर्मस्ट्रॉंग. पण चंद्रावर पाऊल तोच ठेवणार होता का? तर याचं उत्तर आहे नाही. तर कोण ठेवणार होतं? एडविन सी अल्ड्रिन चंद्रावर पहिला पाऊल ठेवणार होता. अमेरिकेचा वैमानिक होता तो. स्पेस वॉकिंगचा त्याला अनुभव होता, त्याच्यामध्ये सामर्थ्य होते, कौशल्य होतं, सगळ्या काही गोष्टी त्याला होत्या. आणि नील आर्मस्ट्रॉंग त्याचा को पायलट होता, सहाय्यक पायलट, नवसैनिक होता अमेरिकेचा तो. त्याला काहीच अनुभव नाही. ज्या वेळेला अपोलो यान त्या चंद्रावरती यान लँड झालं त्यावेळेला नासातून मेसेज आला, पायलट फर्स्ट. एडविन सी अल्ड्रिन पाऊल टाकणार तेवढ्यात त्याच्या मनामध्ये हल्ला करून वाजू लागला, मी जर चंद्रावर उतरलो मग भरकटलो गेलो तर, मी जर चंद्रावर उतरलो जळून गेलो तर, असे वेगवेगळे विचार त्याच्या डोक्यामध्ये आला. आणि नासाचा दुसरा मेसेज आला, को पायलट नेक्स्ट. कसलाही विचार न करता त्या नील आर्मस्ट्रॉंगनी चंद्रावर पाऊल टाकलं आणि जगातील पहिला मानव म्हणून नील आर्मस्ट्रॉंग अजरामर झाला. का? योग्य वेळे. एडविन सी अल्ड्रिन काय झालं नाही? योग्य वेळी निर्णय न घेतल्यामुळे. म्हणून ही वेळ आहे, लक्षात घ्या. योग्य वेळेला योग्य वेळी निर्णय घेतल्यानंतर तुम्हाला फायदा होतो. सगळे सामर्थ्य होते, सगळ्या गोष्टी होत्या त्याच्याकडे, तरी नाही. तुम्हाला सगळ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.